आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। उरण ईश्वरपूर नगरपालिकेचा स्वच्छता ठेका वादाच्या भोवऱ्यात शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा। उरण ईश्वरपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या स्वच्छतेचा ठेका फीडीके नावाच्या कंपनीला देण्याच्या नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी आज शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या ठेका वाटपावर तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध केला। पत्रकार परिषदेत बोलताना सागर मलगुंडे म्हणाले, स्वच्छतेचा ठेका देण्यासाठी जवळपास 9 कंपन्यांनी सहभाग घेतला होता। असे असतानाही ज्या फीडीके कंपनीला महाबळेश्वर नगरपालिका आणि धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगरपालिकेने ब्लॉकलिस्ट टाकले आहे, त्याच कंपनीला ईश्वरपूरमध्ये ठेका देण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी आग्रह का आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। कर्मचाऱ्यांचे शोषण आणि कामातील त्रुटी। यापूर्वी प्रशासकीय काळात या कंपनीने शहरात काम करताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामकाज केले होते। स्थानिक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आणि इतर अनेक प्रकारच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे आल्या होत्या। अशा तक्रारी असताना आणि अनेक ठिकाणी काळ्या यादीत टाकलेल्या असतानाही याच कंपनीची शिफारस का केली जात आहे, असा सवाल नागरिकांमधूनही विचारला जात आहे। हा स्वच्छतेचा ठेका 4,48,80,270 इतक्या मोठ्या रकमेचा असून रोजचा खर्च सुमारे 1,63,851 इतका येतो। हा पैसा शहरातील सामान्य करदात्या नागरिकांचा आहे, त्यामुळे या पैशांचे नियोजन योग्य पद्धतीने व्हायला हवे। ब्लॅकलिस्टेड कंपनीला हा ठेका देऊन जनतेच्या पैशांची आणि आरोग्याची हेळसांड सहन केली जाणार नाही, असे मलगुंडे यांनी स्पष्ट केले। या स्वच्छता ठेक्याबाबत यापूर्वी 31 जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेते आनंदराव पवार बापू, नगरसेवक सचिन कोळेकर आणि विरोधी नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता। या संदर्भात नगराध्यक्ष, सांगलीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही या प्रकरणी दाद मागून सखोल चौकशीची मागणी केली जाईल। प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा सागर मलगुंडे यांनी यावेळी दिला। जय महाराष्ट्र। आज आपल्या उरण ईश्वरपूर शहरातील सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या विषयाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्वच्छतेचा ठेका। हा स्वच्छतेचा ठेका आपल्या नगरपालिका प्रशासन, मग मुख्याधिकारी असतील किंवा सर्व सत्ताधाऱ्यांनी व्हीडीके नावाच्या एका कंपनीला देण्याचा जो घाट घातला आहे, या बाबतीत मी शिवसेनेच्या वतीनं पहिल्यांदा या नगरपालिका प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो। याचं कारण असं आहे की ही व्हीडीके कंपनी आहे, ह्या कंपनी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर नगरपालिकेनं सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन या व्हीडीके कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे। त्याचबरोबर परांडा धाराशिव जिल्ह्यामधील नगरपालिकेनं सुद्धा या व्हीडीके कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे। तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असताना या स्वच्छता ठेक्यामध्ये जवळपास 9 कंपन्यांनी सहभाग घेतला असताना या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना या व्हीडीकेचाच पुळका का यावा, असा सवाल आपल्या माध्यमातून मी त्यांना विचारतोय। कारण या व्हीडीके कंपनीची प्रशासकीय काळात त्यांनी काम करताना शहरात काम करण्याची पद्धत अत्यंत चुकीच्या पद्धतीची होती। कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी त्यावेळच्या संबंधित सर्व लोकप्रतिनिधींच्याकडे येत होत्या, कारण यामध्ये कर्मचारी जे काम करतात ते सगळे स्थानिक पातळीवरचे आपल्या उरण ईश्वरपूर शहरातलेच कर्मचारी आहेत। त्या महिला कर्मचारी असतील, पुरुष कर्मचारी असतील, या सर्वांच्या अनेक तक्रारी पगाराच्या संदर्भातल्या असतील आणि इतर तक्रारी बऱ्याच वेळेला लोकप्रतिनिधींच्याकडे आलेल्या होत्या। तरी सुद्धा सगळ्या तक्रारींना डावलून ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असताना कशासाठी याच कंपनीची शिफारस आपण करत आहात, असा नागरिकांच्या मधून सुद्धा सवाल उठत आहे। हा जवळपास ठेका 4,48,00,000